नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने टाळेबंदी, संचारबंदी, जमावबंदी जे तुम्हाला आवडेल ते म्हणा, पण नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यावरून जनतेचा रोष काही केल्या कमी होत नाहीये। लोकांना सांगताना सांगितली जमावबंदी आणि लावली टाळेबंदी अशाच स्वरूपाची भावना जनतेत पसरलेली आहे आणि परिणाम स्वरूप सरकारने घेतलेले निर्णय हे विश्वासात घेऊन न घेतल्याचंच त्यांच्या मनात ठामपणे आता रुजू लागलंय। सरकारच्याकडून कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी ज्या पद्धतीने पावलं टाकली गेली त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणून सध्याच्या निर्बंधांकडे पाहायला हवं। राज्य सरकारला असं वाटतं की जर गर्दी टाळली, लोकांचं सततचं संपर्कात येणं रोखलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव ते कमी करू शकतील। राज्यातला आकडा पाहता 50,000च्या पलीकडे नवे रुग्ण सापडणं आणि मृत्यूचा अर्थात कोरोना बळींचा आकडा सुद्धा 250च्या आसपास स्पर्श करणं हे निश्चित चिंताजनक आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा केवळ आणि केवळ सहव्याधी असलेल्यांमध्ये आणि वयोवृद्ध असलेल्यांमध्येच राहिलेला नाही, तो कमी वयाच्या तरुणांमध्ये सुद्धा आता आढळू लागलाय। म्हणून सरकार जास्त चिंतेत सापडलंय। सरकारची ही चिंता अत्यंत साधार आहे। सरकारच्या चिंतेबद्दल, हेतूबद्दल शंका नाही। शंका आहे ती त्यांच्या काळजीच्या निमित्तानं घेतलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत। सरकारच्या पाठीशी जनता आहे, कारण जनतेला इतकं नक्की कळतं की आत्ताच्या घडीला जर समजा स्वतःचा जीव वाचला नाही तर भविष्यात ते कुठल्याही प्रकारे कोणतीच पावलं टाकू शकणार नाहीत, अर्थात भविष्यच उरणार नाही। आणि म्हणूनच ज्या वेळेला विद्यमान राज्य सरकारनं टाळेबंदीचं एक लघु रूप जनतेच्या समोर आणलं, त्यावेळेला जनतेनं अनिच्छेनच का होईना पण त्याचा स्वीकार केला। ती टाळेबंदी ही संध्याकाळच्या वेळात होणार होती, पहाटेपर्यंत चालू राहणार होती, त्यानंतर ती शनिवार रविवार असणार होती। अशा प्रकारचे सर्व नियम हे पहिल्या पत्रिकेमध्ये सांगितले गेले। मात्र दुसरं परिपत्रक आलं आणि त्यात नियम बदलल्याची माहिती आली। मात्र दुसरं परिपत्रक येईपर्यंत पोलिसांनी मुंबईत नव्हे तर अख्ख्या राज्यात प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या निमित्तानं जे केलं त्यामुळे रोजगाराचा गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अर्थचक्र आणि आरोग्य चक्र हे दोन्ही सोबतीने चालवण्यासाठी ज्या पद्धतीची अंमलबजावणी केली जाते ती डोकेदुखी ठरतीये आणि म्हणूनच यामागे मवियाच्या अंतर्गत राजकारण तर नाही ना असा सवाल उपस्थित करावा लागतो। तो यासाठी कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या टाळेबंदीच्या आदेशाला जनता पाळतीये हे कोणाला ना कोणाला तरी जणू काही राज्य सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तीलाच दाखवून द्यायचं नाहीये असा संशय येण्यापूर्व पुरेशी परिस्थिती सध्या दिसतेय। कारण गृह विभागाकडून ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली जाते निर्देशांची ते निश्चित चिंताजनक आहे। आज लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं त्याच विषयावर, शीर्षक टाळेबंदी ती सुद्धा नाकावर टिचून। महाराष्ट्रामध्ये 6 एप्रिल पासून निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला। हा रोष थांबलेला नाही। व्यापारी आपल्या पद्धतीने आत्ताच्या घडीला होणाऱ्या निर्बंधांची अंमलबजावणी कशी चुकीची आहे ते सांगतायत। आपण आधी व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या सेक्टरशी चर्चा करून काय निर्बंध घालता येतील, कोरोना पसरू नये याकरता काय करता येईल आणि त्यानुसार जर ते निर्बंध घातले असते तर कदाचित इतका अंद्रेस तयार झाला नसता। लोकांना असं त्या ठिकाणी वाटतं की कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला जगण्याचा मार्गच कुठेतरी बंद होतोय, अशा प्रकारची भावना ही तयार झाली आहे। औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या संलग्न असलेल्या विविध 72 संघटनेमधून आमच्याकडे काही संघटनांचे पत्र प्राप्त झाले आहे। त्यांचं म्हणणं आहे
की जिल्हा व्यापारी महासंघानं आम्हाला आमच्या दुकानं उघडून देण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी. काही वेळेची शासनाचे बंधनं पाळून आम्ही दुकानं आमच्या सुरू ठेवू शकू, अथवा आम्हाला अल्टरनेट डे, हाफ डे. शहरातील कामगार वर्ग असेल, गरीब वर्ग असेल, उद्योग व्यवसाय असतील, कामगार असतील, यांना सगळ्यांना झळ बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलंय. आज पुणे शहरातील एक दुकान आम्ही सविनय कायदेभंग या आंदोलनाच्या अंतर्गत उघडलंय. आता भाजपचे पदाधिकारी ज्यांचे स्वतःचे दुकान आहेत ते आता 1 तासाभरात उघडतील आणि या सरकारला इशारा देतील की तुम्ही आजच्या आज या लॉकडाऊनची नियमावली बदला. एकीकडे राज्य सरकारच्या निर्बंधांच्या बाबत व्यापारी आणि विरोधी पक्षाचं आक्रमक होणं लक्षात येण्यासारखं आहे. पण दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी कोरोनाचं प्रमुख केंद्र राहिलेल्या अमरावतीतच आता टाळेबंदीला विरोध सुरू झालाय आणि हा विरोध दुसरं तिसरं कोणी नाही तर जिल्ह्याच्या पालकमंत्री मॅडम करतायत. त्यानिमित्तानं यशोमती ठाकूर यांची भूमिका ऐकून घ्यायला लागेल. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत टाळेबंदी नको, तिथले निर्बंध सैल असावेत अशी भूमिका घेतली. त्या काय तर्क मांडतायत तो पहा. आमचं आता हे 3रं लॉकडाऊन झालेलं आहे अमरावती जिल्ह्याचं आणि अमरावती डिव्हिजनमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी अमरावतीमध्ये आजच्या तारखेला आपल्याला लॉकडाऊनची गरज नाही आहे. जर समजा पेशंट्स वाढले तर आपण करू असं आमचं निवेदन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना होतं. या निमित्तानं आपण चर्चा सुरू करतोय आणि चर्चेत आहेत कोण मान्यवर त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता लक्ष्मण सावजी आहेत, सत्ताधारी गटाकडून मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं ऍडव्होकेट अमोल मातेले आहेत. आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आरोग्य विश्लेषक या नात्यानं देवयानी खानखोजे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत नागपूरहून निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि पुण्याहून मनसेच्या रुपाली पाटील आहेत. मनसेच्या रुपाली पाटील या शहराध्यक्ष सुद्धा आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. चर्चेची सुरुवात आपण लक्ष्मण सावजी यांच्यापासून करतोय. लक्ष्मण सावजी, ज्या पद्धतीनं निर्बंधांच्या बाबतीत आत्ताची स्थिती समोर येते, हा सावळा गोंधळ कुणी आणि का घातलेला असेल, विरोधकांचं म्हणणं काय आहे? एकतर परिस्थिती एवढी गंभीर आहे. आता एका बाजूला म्हणजे मी आता नाशिक मधून बोलतोय. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायएस्ट कोविडचा स्पॉट आज नाशिक झाला. नाशिकची लोकसंख्येच्या मानानं पुण्याची लोकसंख्या, मुंबईची लोकसंख्या, तिथले पेशंटचे आकडे आणि इथल्या पेशंटचे आकडे हे पाहिल्यानंतर डोळे पांढरे व्हायचे. अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. राजकीय परिभाषेत बोलण्याची ही वेळ नाहीये, परंतु अत्यंत अनास्था या विषयाकडे बघण्याची झालेली. म्हणजे एका बाजूला बेड मिळत नाहीये, व्हेंटिलेटर नाहीये, ऑक्सिजन सिलेंडरचा वानवाय, कोविड सेंटरवर तर डॉक्टर काम करायला तयार नाहीयेत. म्हणजे याच्या आधीचे त्यांचे मानधन पगार काही देणं घेणं झालं की नाही एकदा बघायला पाहिजे. PHMS चे डॉक्टर आणि 40 पेशंटला एक डॉक्टर एक नर्स अशी परिस्थिती आहे. सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम आहे. पेशंटला बेड मिळत नाहीये, त्याचा काय वेगळे वाहतुकीचे सगळे प्रॉब्लेम आहेत, अँब्युलन्सचे प्रॉब्लेम आहेत, वॅक्सिनचे प्रॉब्लेम आहेत. जिथे कोविड सेंटर चालू केले त्याच ठिकाणी लसीकरणचे केंद्र चालू केलेले. म्हणजे कोण बघतंय या विषयाकडे, कोण काय घेणं, काही घेणं देणं नाहीये. लक्ष्मण सावजी, आपलं हे वाक्य घेतो आणि पुढे जातो. रुपाली पाटलांची प्रतिक्रिया एकदा नोंदवून घेऊयात. रुपाली पाटील, आपल्या पक्षानं सरळ सरळ असा इशारा दिलेला आहे की लोक सहकार्य करायला तयार असताना त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा. आता या अन्यथाच्या नंतर काय? वास्तविक पातळीवर पहिली कोरोनाची जेव्हा लाट झाली तेव्हा लोकांनी प्रचंड सहकार्य केलं, परंतु त्याच्यामध्येच लोक हतबल झाली. आता ही दुसरी कोरोनाची लाट आहे. जसं मगाशी आता सांगितलं ते बरोबर आहे की याच्या आधीच्या कोविड सेंटरांच्या डॉक्टरांचे पैसे दिले नाही, नर्सेसचं मानधन दिलं नाही, कोण याच्याकडे बघताय याचा ताळमेळ नाहीये. ती आता पुण्यातली जर परिस्थिती तुम्ही बघितली तर बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन बेड नाहीये, व्हेंटिलेटर नाहीये. मग मला सांगा, ही जी कोरोनाची दुसरी लाट आहे ही भयानक पसरतीये. त्याच्यावर सरकारची उपाययोजना काय? तर ताळेबंद करून तो पेशंट जगणार आहे का? तुम्हाला आरोग्याची सेवा देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं सरकार अत्यंत
म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना नियोजनच जमलेलं नाहीये. रुपाली पाटील, आपल्याकडून टाळेबंदीचा उल्लेख झाला आणि त्याच्या आधी सुद्धा बोलत असताना आपण सुद्धा हा उल्लेख करतो आहोत. पण राज्याचे आरोग्यमंत्री काय म्हणतात ते तुम्ही ऐकलं असेल. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतात की ही टाळेबंदी नाहीये, याला तुम्ही टाळेबंदी म्हणू नका. त्यांचा हा तर्क कितपत पटण्यासारखा आहे रुपालीताई? एक लक्षात घ्या, त्यांनी आधी मिनी लॉकडाऊन सुरू केलं, 6 नंतर त्यांनी संचारबंदी केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 ही संचारबंदी चालू केल्यानंतर लोकांनी ती मान्य केली. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांनी त्याचे नियम बदलले आणि ते नोटिफिकेशन आयुक्ताच्या मार्फत, कलेक्टरच्या मार्फत सगळ्यांना पोहोचवले. म्हणजे तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. आणि यांना आरोग्यमंत्री काही सांगू द्या, त्यांना सांगा तुम्हाला लस तरी पुरवता येते का? पहिल्यांदा लसीकरण काय 65, मग काय 45. अहो सरसकट द्या ना. आता 45 आणि 60 लोक वाचायला लागले तर तरुण लोक मरायला लागलेत. म्हणजे तुम्हाला धरलं की पळतंय आणि सोडलं की पळतंय, धरलं की चावतंय, अशी अवस्था राज्य सरकारची झालेली आहे. अजिबात नियोजन नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही आरोग्य सुविधामध्ये नियोजन. आपल्या मुद्द्यांना पुढे घेऊन जाऊयात. आपल्या सोबत ऍडव्होकेट अमोल मातेले आहेत. अमोल मातेलेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. ज्या पद्धतीनं टाळेबंदी सदृश परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, याची कल्पना तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना आधीच आलेली होती. तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारचे कुठलेही निर्णय घेतले जाऊ नयेत असं राज्य सरकारला सांगितलं होतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय. प्रफुल्ल पटेलांचं ऐकलं जात नसेल तर राष्ट्रवादीची कितपत पत आहे सत्तेमध्ये? हे पहा, आपण माहित असेल राज्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या विक्रमी होत असून आरोग्य यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण आपल्याला पाहायला दिसतोय. बऱ्याच ठिकाणी व्हेंटिलेटरच्या कॉट असतात ते अवेलेबल नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कडक लॉकडाऊन करण्याची ही वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीने नागरिकांची सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची आहे, महाविकास आघाडी अनेक दिवसापासून ह्या रुग्णांसाठी सुखसुविधा मिळण्यासाठी अत्यंत तत्परतेने त्या ठिकाणी काम करते. परंतु हे काम अमोलजी, आपण आपला सरकारी दावा नक्की करा. मुद्दा काय आहे? तुमचे ज्येष्ठ नेते सांगत होते ना की अशा प्रकारची पावलं उचलू नका, लोक चिडतील. तुमच्या नेत्यांचं ऐकत का नाहीयेत सरकारमधली लोक आणि प्रशासनातले लोक? हा सर्व जो निर्णय झालेला आहे, हा सर्व एकमेकाने निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय मंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं असेल दररोज रुग्णांची संख्या वाढते. आता कालच मुंबईची 10,000 पेक्षा अधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे. अशा वेळेला इतकी रुग्णसंख्या वाढली तर भविष्यामध्ये रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण येणार आहे आणि आरोग्य कर्मचारी, वार्ड बॉय असतील, नर्सेस असतील, यांना देखील बाधा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणून सरकारने तुमच्या मुद्द्याला प्रतिवाद करतायत रुपाली पाटील. रुपाली पाटलांचं एकदा म्हणणं पटकन ऐकूयात, त्यानंतर लक्ष्मण सावजेंनाही या मुद्द्यावर बोलता करूयात. आधी रुपाली पाटील. एक लक्षात घ्या, ते सांगतायत की आरोग्य सुविधा सक्षम करतोय, असं काही नाहीये. मार्च मध्ये जर ही कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली तर फक्त इन्कम टॅक्सचे टॅक्स घेण्यासाठी, त्यांचे घरपट्टी घेण्यासाठी मार्च मध्ये सरकार थांबलं जाणून बुजून आणि एप्रिलच्या 6 तारखेला तुम्ही लॉकडाऊन करताय. मग मार्च मध्ये का नाही तुम्ही लॉकडाऊन केलं? कारण का तुम्हाला सगळ्यांचे पैसे जमा करायचे होते टॅक्सेसच्या स्वरूपातले, की तो तुम्ही जाऊन हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही अगदी रुपाली पाटील, या जोडीला एक मुद्दा जो वारंवार आपण सगळ्यांच्या लक्षात आणून देतोय तो पुन्हा एकदा सांगायला हवा. तो म्हणजे गेल्या आर्थिक वर्षामध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीचा पैसा सुद्धा नीट भरला आणि लोकांनी त्यांचा आयकर सुद्धा दिला. थोडक्यात लोक कर चुकवेगिरी करत नाहीयेत. आता मात्र त्यांच्या रोजगारावरच गंडांतर येताना दिसतंय. लक्ष्मण सावजी, आपली प्रतिक्रिया एका महत्वाच्या वाक्यावर, जे वाक्य थोड्या वेळापूर्वी ऍडव्होकेट अमोल मातेले यांच्याकडून आलं. ते म्हणतात जो निर्णय झालाय तो तिघांनी बसून केलेला आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते. मग या इतक्या वरिष्ठ मंत्र्यांना जनतेच्या वेदना कळू नयेत? एक तर आज देवेंद्र फडणवीसांनी, आपले जे विरोधी पक्ष नेते, त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. एक जो फोन तुम्ही विश्वासाने केला होता 2 दिवसाच्या लॉकडाऊन साठी म्हणून, आम्ही सहकार्याचा हात पुढे केला, जनता सहकार्य करत होती. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे आता सगळे निर्बंध घातले गेले त्याचा जाच आहे, अक्षरशः जाचच सगळे निर्बंध घातले गेले. सामान्य माणूस आज प्रचंड अस्वस्थ आहे. छोटा व्यावसायिक, रस्त्यावरचा व्यावसायिक, त्यांनी करायचं काय?
तो म्हणजे एक कोरोनानं मरायचं का उपाशी मरायचं का व्यवसाय न करता कर्जबाजारी अशा मरायचं कुठल्या पद्धतीनं? अशा पद्धतीनं अनेक समस्या समोर उभा राहतात. कोणाचंही नियंत्रण मरायचं नाहीये. कुठल्या पद्धतीनं? एक अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्न या निमित्तानं जनतेच्या मनातला या चर्चेत आलाय. पटकन आपण देवयानी खानखोजे यांना विचारूयात. आरोग्य विश्लेषक आहेत. त्यानंतर आपण आपल्या सोबत असलेले निवृत्त पोलीस अधिकारी अनिल बोबडे यांना बोलतं करणार आहोत. देवयानी खानखोजे, मरायचं कुठल्या पद्धतीनं हा प्रश्न जनता स्वतःलाच विचारायला लागलेली आहे. कारण सरकारला विचारायला गेलं तर सरकारकडून कोणी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधताना दिसत नाहीये. सरकारमध्ये आता या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यावर असं वाटतं की कोऑर्डिनेशन टोटली ॲब्सेंट आहे. त्यांना आपसामध्ये त्यांनी काय कोऑर्डिनेशन केलंय? टाळेबंदी करायची, संचारबंदी करायची, छोटे शॉप्सना उघडं ठेवायचं, मोठ्या शॉप्सना मॉल्सना बंद करायचं, या सगळ्या कन्फ्युजनमध्ये एका आपल्या सामान्य माणसाची अतिशय घालमेल होते आहे. आणि याच्यामधून असं होतंय की त्या मजूर वर्गाला, कामगार वर्गाला हे समजतच नाहीये की आता मी मुंबईत राहावं की मी माझ्या गावी जावं. आणि आता जर तुम्ही बघायला गेला तर मुंबईमध्ये परिस्थिती सडनली एवढी कन्फ्युजिंग झाली आहे की लोक जे परप्रांतीय मुंबईमध्ये कामाला येतात ते सगळेजण आपल्या गावाकडे जायला निघालेत. त्यांना काही समजत नाही की ते आता राहायचं, आमचा रोजगार काय, आम्हाला कोण खायला देणार, प्यायला देणार. परत मेडिकल स्थिती बघायला गेलं तर हॉस्पिटल्स फुल आहेत, व्हेंटिलेटर्स अवेलेबल नाहीये, आयसीयू बेड्स अवेलेबल नाही. आपण असं लक्षात आणून देत आहात की निर्णय घेण्यापूर्वी नियोजन झालेलं नाहीये. नियोजन प्लॅनिंगच नाहीये त्याच्यामध्ये. कोण एक म्हणतं, दुसरा एक म्हणतो, तिसरा एक म्हणतो. ऍक्च्युली सरकारला काय करायचंय ते सरकारलाच माहिती नाहीये. ठीक आहे, राम भरोसे सगळं चाललंय. अनिल बोबडे आपल्या सोबत नागपुरातून आहेत. अनिल बोबडे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. अनिलजी, मला सांगा, राज्य सरकारला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची कल्पना देण्याची जबाबदारी ही गुप्तवार्ता विभागाची असते. राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयावर काय प्रतिक्रिया येऊ शकते, जनता कशा पद्धतीनं यावर प्रतिक्रिया देऊ शकते, हे पोलिसांना सगळ्यात आधी कळतं, कारण ते जनतेत खोलपर्यंत पोहोचलेले असतात. आता मला सांगा अनिलजी, आपल्याकडे दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतल्याच्या नंतर निर्णयाच्या प्रतिक्रियेची कल्पना, परिणामांची कल्पना दिली गेली असेल का? परिणामाची, नमस्कार, मी अनिल बोबडे बोलतोय. नमस्कार. अशा प्रकारच्या परिणामाची कल्पना दिली जाते आणि फक्त नमस्कार निवळ पोलीस विभाग नव्हेच तर जे इतर विभाग आहेत, शासनाचे इतर विभाग आहेत, महसूल विभाग आहे, कलेक्टरेट आहे, त्याच्यानंतर आपले शासकीय वैद्यकीय अधिकारी वगैरे आहेत, यांच्या सगळ्यांकडनं प्रक्रिया दिली जाते की काय होऊ शकतं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की एवढा प्रकोप याचा वाढलेला आहे. आता कोणीतरी म्हटलं की जगायचे कसे, करायचे कसे, आणि माझं म्हणणं की करणार कोण, हा प्रश्न जो आहे फक्त शासनाने राबवून काहीतरी निर्बंध घालायचे, पण निर्बंध टाळायचे कसे हा प्रकार लोकांकडे जास्त आहे. तुमच्या लेखी तुम्हाला काय वाटतंय की आताच्या घडीला जनतेचं वागणं ही परिस्थिती आणण्याला कारणीभूत ठरलं आहे का? लोक चुकीचे वागतायत म्हणून ही परिस्थिती आली आहे, अनिलजी, आपल्याला असं म्हणायचंय? अटकलं, बंद झालं. अनिलजी, आपल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल माझा कदाचित. हा आलाय जी, मी प्रश्न आपल्याला असा विचारला, तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती जनतेच्या वागण्यामुळे त्यांनी स्वतःवर ओढवून घेतली आहे असं आपल्याला म्हणायचंय का? बघा, असं आहे की शासनाकडनं, मी आता शासकीय अधिकारी नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा कोणी नाही, परंतु जे आम्ही बघतो, जे बघितलेलं आहे, हा जो प्रादुर्भाव वाढत आहे ते लोकांच्या संपर्कामुळे आणि जे लोकांमध्ये जे कॅरियर आहेत त्या कॅरियरमुळे हा प्रसंग जास्त उद्भवत आहे. शासनाकडनं बरेच प्रयत्न सुरू आहेत. नागपूरचे जे पालकमंत्री आहेत ते देखील स्वतः त्यांची क्लिप प्रत्येक चौकात वाजत आहे बर, आणि त्यांच्याकडनं देखील अनेकदा लोकांना विनंती करण्यात आलेली आहे.
परंतु आपण असं लोकं म्हणत जे आहात फि- की सरकारनं सरकारच्या पद्धतीनं सगळे प्रयत्न केले, मात्र आत्ताच्या घडीला जनतेचं वागणं सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही ना काहीतरी जबाबदार दिसतं. यावर दोन प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत. देवयानी खानखोजे आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण सावजी आहेत. आपण आधी लक्ष्मण सावजी यांना एक प्रश्न विचारूयात की लोक चुकली म्हणून ही वेळ आली, हा तर्क कितपत मान्य होऊ शकतो? लक्ष्मण सावजी. आमच्याकडे जर लोड येतो ना, जळगावला सुविधा नाही, धुळ्याला सुविधा नाही, मालेगावला नाही, नंदुरबारला नाही, अख्खा लोड नाशिकवरती येऊन पडतोय. फ्लोटिंग त्या ठिकाणी नवीन नवीन समस्या तयार होत आहेत आणि त्यामुळे जनतेला जर सुविधा सरळ मिळत सगळं नीट चाललेलं असतं. निर्बंध चुकीच्या पद्धतीने लादले गेले तर त्याचे परिणाम जे होतात ते आता त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण लक्ष्मण सावजी एक मिनिट मी आपल्याला असं विचारू इच्छितो, अहो निर्बंध लावल्याच्या नंतर लोक निर्बंध पाळत नाहीत ही तक्रार तर सर्वदूर पाहायला मिळतेय. मास्क गळ्यात आलेले आहेत, त्याचबरोबर लोक गर्दी टाळत नाहीत, बाजारामध्ये रिकाम्या पिशव्या घेऊन जातात, रिकाम्या पिशव्या घेऊन घरी येतात. मग जातात कशाला बाजारामध्ये, असा प्रश्न सुद्धा सरकारमधले लोक विचारतात. जर लोक सहकार्य करायला तयार नसतील तर कडक निर्बंध आज ना उद्या होणार याची जाणीव त्यांना असते की नसते? लक्ष्मणराव. निर्बंध लादण्यापूर्वी ज्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, ज्या व्यवस्था करायला पाहिजेत त्या व्यवस्था करायला पाहिजे. निर्बंध लादून विषय होणार नाहीये. निर्बंध लादण्यापूर्वी लोकांच्या आधी व्यवस्था करावी लागते. तुम्हाला काय अपेक्षित आहे? व्यवस्था कसली व्यवस्था करा, कशाची व्यवस्था करा? कुठल्या व्यवस्था केल्या? फक्त तुम्ही दुकानं बंद करा एवढा एकच नियम लावणार का? त्यांना त्यांच्या कुठल्या सलून शॉप दुकान बंद करा. त्या सलूनने पुढे काय करायचं? त्यांनी जगायचं कसं? हॅलो, भाजीवाल्यांनी भाज्या विकायच्या दुकानं बंद करायची. परवा दिवशी संध्याकाळी 7:05 एक स्क्वॉड आलं दुकानापाशी. इलेक्ट्रिकचं शॉप होतं. 7:05 तो माणूस शटर खाली ओढत होता. दुकानात एकही गिराईक नाही. 25 पोलीस आणि 25 अधिकाऱ्यांचा ताफा दुकानात शिरला आणि त्याला दंड ठोकून दिला. कुठला निर्बंध आहे? त्या दुकानात एकही गिराईक नाही मालकाशिवाय, एकही माणूस नाही. नियम कशासाठी, निर्बंध कशासाठी? अमोल मातेले याचं उत्तर द्या. अंमलबजावणीवरचे घोळ हे तुमच्या सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. ऍडव्होकेट अमोल मातेले. नाही, ते सावजी साहेब आमच्या राज्य सरकारकडे नियमाचं ते सांगत असतील, परंतु हे सर्व नियम जे आहेत केंद्राचे नियम आहेत. आपण केंद्राने देखील काल एक आव्हान केलंय आरोग्य विभागाने. सामान्य माणसं काय फेस करतायत? कसला केंद्र राज्य करून बसले? सावजी मला बोलू द्या, तुमच्यामध्ये मी बोललो नाही. सावजी मी मध्ये बोललो नाही. तुम्ही खोटे बोलताय, लक्षात घ्या. तुमच्या केंद्र सरकारमध्ये काय काम करत तुम्ही ते पाहत नाही. तुमच्या सरकारला कोविडची घेणे नाही, तुमच्या सरकारला निर्बंधाची घेणं नाही. काय बोलताय तुम्ही? जबाबदारी आहे, केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने काय काम केलं मला सांगा ना. काय संबंध आहे? आज देशामध्ये जनतेचा प्रश्न राजकीय मुद्द्यावर गेलेला आहे. जनतेचा प्रश्न राजकीय मुद्द्यावर गेलेला आहे. यांना खोटं काही सांगत नाही. केंद्राची बाजू झटकतात, राज्य सरकारची खापर फोडण्याचं काम करतात आणि हेच कारणीभूत आहे. बोलताय तुम्ही? हे विरोधात मोर्चे करतात आणि नागरिकांना भडकवण्याचं काम हे सावजी लोक करतात. पांढरे विश्वासाची लोक आहेत हे. यांना जनतेचं देणं, तुम्हाला लाज वाटली पाहिजे सावजी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जनता देणं गेलं नाही, नागरिकांचं देणं गेलं नाहीये. तुम्ही खोटे आरोप करताय. केंद्र सरकारवरती काही बोलत नाही. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला जनतेचं काही देणं गेलं नाहीये, तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना असं बोलताना. बरोबर नाहीये. एक मिनिट, मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही प्रवक्त्यांच्या भाषेवरचे मर्यादित निर्बंध आणावे लागतात आणि त्यानिमित्तानं मी आधी देवयानी खानखोजेंना बोलायची संधी देतो, त्यानंतर रुपाली पाटील बोलतील. देवयानीजी, आता एक वक्तव्य आलं आणि तो बचावाचा मार्ग आहे. तो काय मार्ग आपल्या समोर आला? सरळ सरळ त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं, नियम केंद्राचे आहेत. अहो, नियम केंद्राचे असले की सरकारचे असले तरी सरकार तर इथे आहे ना. महाआघाडीची सरकार आहे, त्यांना लॉ त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे. केंद्राची सरकार इथे येऊन इम्प्लिमेंट नाही करत. तुम्ही गर्दीला जमा कसे होऊ देता? ते आता पूर्वी सावजी साहेब जे म्हणाले ते बरोबर म्हणाले की त्या दुकानात कोणी नसताना 15-20 पोलिसांना जायची काय गरज होती? त्याच्यापेक्षा त्यांनी भाजी मार्केटमध्ये जाऊन बघावं की जिथे लोक जमलेली आहेत त्यांना दूर करावं, त्यांना सांगावं की बाबा एका वेळेला एक माणूस भाजी घेऊ शकतो. या सिंपल गोष्टी आहे. आणि आता अतिशय वाईट परिस्थिती झाली. आज महाराष्ट्रात 55,000हून जास्त
कोविड पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेत आणि आता लोक या घाबरलेले आहेत. निमित्तानं रुपाली पाटील आपण मला सांगा, महाराष्ट्रातली इतकी परिस्थिती गंभीर झाली, ही गंभीर परिस्थिती केवळ आणि केवळ राज्य आणि केंद्र एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहिली तर आणखीन किती गंभीर होऊ शकते? एक्झॅक्टली. आणि आता बाकीच्या प्रजा आहेत ना, सत्ताधार आणि विरोधक, कृपया करून 2 मिनिटं शांत बसा. तुमच्या भांडण्यामुळे इथला कोरोना कमी होणार नाही. सगळ्यात महत्वाचं काम करतात, आपल्या अंगावर कोणतं विरोध लावून एक लक्षात घ्या, राज्य सरकारचे प्रवक्ते आणि केंद्र सरकारचे प्रवक्ते, तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या भांडणामुळे हा कोरोनाकडे नियोजन होत नाहीये, दुर्लक्ष होतंय. लोकांना दोष देऊ नका, राजकीय विषय करता कशाला तुम्ही लोकांना दोष देऊ नका. सगळ्यात महत्वाचं, राज्य सरकारने नियोजन करणं गरजेचं आहे. त्याला साथ केंद्र सरकारने दिली पाहिजे. तुमच्या दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. तुम्ही तुतू मेमेमध्ये त्यामुळे कोरोनाचं नियोजन होत नाहीये आणि त्यामुळे लोक मरतायत. तुम्ही दखल घेतली पाहिजे. एक मिनिट, लक्ष्मण सावजी आणि अमोल मातेले, एक मिनिट, लक्ष्मण सावजी, अमोल मातेले, आपण थांबा. रुपाली पाटील आपण असं म्हणालात की राज्य सरकारच्याकडून जे काही पावलं उचलली जातील त्याला केंद्रानं मदत केली पाहिजे. आता यात नक्की तुम्हाला काय अपेक्षित आहे? राज्य सरकारला केंद्रानं सांगितलं का की जाऊन अचानक दुकानं बंद करून टाका? केंद्राच्या वेळेला कोविड नावाची जी लस होती ती त्यांनी फक्त 9 ठिकाणावर दिली. त्याच्यापर्यंत 9 ठिकाणानंतर कुणाला परमिशन नाही. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा, केंद्र राज्य सरकारकडे पाठवायचा. एक मिनिट रुपालीजी, आता लसीकरणामुळे वाद नाही निर्माण झाला. मला एक मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे. एकच मिनिट, लक्ष्मणराव आणि ऍडव्होकेट अमोल मातेले, आपण थांबा. मला एक पटकन प्रश्न देवयानी खानखोजेंना विचारायचा आहे. देवयानी खानखोजे, आपण अनिल अंबानींच्या मुलाचं ट्विट वाचलं असेल. त्यांनी सर्व असा मुद्दा उपस्थित केला की क्रिकेटपटू उशिरापर्यंत खेळू शकतात पण व्यापाऱ्यांनी दुकान नाही उघडं ठेवायचं. चित्रपटाचं शूटिंग उशिरापर्यंत होऊ शकतं पण व्यापाऱ्यांनी दुकान नाही उघडं ठेवायचं. थोडक्यात काय तर मोठ्या आणि बलशाली दबाव गटांचं या राज्य सरकारमध्ये ऐकलं जातं. सर्वसामान्यांना उद्योग करण्यापासून मात्र वंचित ठेवलं जातं. हे अनिल अंबानीच्या मुलानं म्हटलेलं आहे. खरी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाला व्हॉइसच नाहीये, त्यांचं कोणी ऐकायलाच नाहीये. इथे फिल्म स्टार आपले शूटिंग करतात, क्रिकेट आपले IPL मॅचेस खेळणार आहेत, ज्यांना जे करायचं ते करतात, पॉलिटिशियन रॅली करतात, उद्घाटनाचे समारंभ होतात, तिथे काहीही होत नाहीये. सर्वसामान्य माणूस दुकान नाही उघडू शकत. दिवसात त्याला काहीतरी 1000-2000 रुपये कमवत असतील ते सुद्धा तो आता कमवू शकत नाहीये. याच मुद्द्याला पुढे नेऊयात. ऍडव्होकेट अमोल मातेले, एका तांत्रिक प्रश्नाचं उत्तर द्या. IPLच्या मॅचेस महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत. BCCIचे अध्यक्ष म्हणतात होय मॅचेस होणारच. मला सांगा, कोरोनापेक्षा IPL महत्वाचं आहे राज्य सरकारला? ऍडव्होकेट अमोल मातेले, आपल्याला प्रश्न विचारलाय. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये, आवाज त्यांचा आपल्यापर्यंत येत नाहीये. देवयानी खानखोजे, आपली प्रतिक्रिया नव्हती. सिलेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होत आहे कोविडच्या नियमावलीचं, हे माझं अगदी स्पष्ट मत आहे. कोणाला काही पण जे वाटतं ते करतात. जे मोठी माणसं आहेत त्यांच्यावरती काही प्रतिबंध नाहीये. एकटा माणूस गाडी चालवतो तर त्याला म्हणतात तुम्ही मास्क घालून गाडी चालवा. अरे काय, आणि मग नाही चालवली तर रस्त्याच्या बाजूला गाडी घेतात आणि म्हणतात 1000 रुपये फाईन द्या. मग आता तुम्हाला या वेळेला फाईन एकत्र करायचा लोकांना की लोकांना टाळेबंदीपासून वाचवून त्यांचे रोजगार चालवून व्यवस्थित तुम्हाला कोविडची परिस्थिती नियंत्रणात आणायची. काय सरकारला करायचं काय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते सरकारला करायचं काय याचं उत्तर ऍडव्होकेट अमोल मातेलेंकडून आपल्याला घ्यायचं आहे. अमोल मातेले जोडले जात आहेत, तांत्रिकदृष्ट्या काही अजून अडचणी आहेत म्हणून आपण त्यांना आता प्रश्न विचारत नाही आहोत. लक्ष्मण सावजी, 1 मिनिट, आपलं उत्तर अपेक्षित करतो. आपल्याला माझा आवाज येतोय? अगदी. लक्ष्मण सावजी, IPL होऊ शकतं, शूटिंग होऊ शकतं पण सामान्य माणूस दुकान नाही उघडू शकत, याच्यावरची आपली प्रतिक्रिया. इतका सावळा गोंधळ. एक मिनिट, ऐका. माझा प्रश्न असा पूर्ण होतोय. नियोजनाच्या बाबतीत नियमावली ठरवताना इतका सावळा गोंधळ कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घातला असेल त्याला तर शोधून काढलं पाहिजे. आता असं आहे, प्रसादजी, विषय असा आहे, या विषयाला राजकीय स्वरूप देऊन चर्चा कुठे पण देता येईल. मी सुरुवातीपासून या विषयावरती गंभीर आहे. दुर्दैवाने केंद्र आणि राज्य असे विषय आल्यानंतर मग राजकीय चर्चा व्हायला. आता दिनबंद कोण घालताय, नियमावली कोणाची आली आहे?
नियमावली तुम्ही चार संबंधित घटकांची चर्चा करून करणार की नाही? याला वाली कोण आहे? याचा कोणाचा कंट्रोल आहे? अगदी जी नियमावली आली अगदी लक्ष्मण सावजी, आपण बोलत असताना अमोल मातेलेंचा संपर्क प्रस्थापित झालाय म्हणून तुम्हाला थांबवतो. सरकारची बाजू येणं अत्यंत गरजेचं आहे. अमोल मातेले, एक थेट मुद्दा आपल्यासाठी उपस्थित होतोय इथे या चर्चेमध्ये. मगाशी पण तो झाला, आपल्याशी संपर्क नव्हता म्हणून तो विषय आपल्यापर्यंत पोहोचला नाही. आता तुम्ही उत्तर द्या. IPL होऊ शकतं पण सर्वसामान्यांची दुकानं उघडी होऊ शकत नाहीत. अरे आवाज नाही. आपला आवाज येतोय अमोल मातेले, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत. माझा प्रश्न ऐकायला आलाय की मी परत विचारू आपल्याला? हो आला बोला. व्यापाऱ्यांची दुकानं कुठेही बंद करण्याचा प्रश्न येत नाही. अहो राज्यभरात झाली ना. नाही अमोल मातेले माफ करा. अहो पूर्ण राज्यामध्ये व्यापाऱ्यांची दुकानं बंद झालेली आहेत. प्रसादजी मला बोलू द्या, तुम्ही बोलू देत नाही. लक्षात घ्या. बाहेर जगात काय चाललंय त्याला माहितीच नाहीये काही. अहो अमोल मातेले, मी आपल्याला पूर्ण संरक्षण देतो. तुम्ही बोला. तुम्हाला कोणी अडवत नाही, पण कृपया तथ्यावर आधारित बोला, खरं बोला. इथे अनेक सगळे पॅनलिस्ट बसलेत, ते पण सांगतील व्यापाऱ्यांना पोलीस धंदा करू देत नाहीयेत. बोला अमोलजी. कुठे लक्षात घ्या तुम्ही जी. मागच्या 1-2 दिवसामध्ये कोरोनाची आणि कोरोना रुग्ण संख्या इतक्या प्रचंड झपाट्याने वाढलेली आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावला होता त्याच्यापेक्षाही कडक निर्बंध घालावे लागतील. कारण की याच्यामध्ये नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे, व्यापाऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. कोणती दुकानं बंद करून, टाळेबंद करून, मला बोलू द्या. मध्ये बोलू नका. तुमच्या मध्ये बोलत नाही मी. लक्षात घ्या. माझी विनंती आहे संबंधित प्रवक्त्यांना. त्यामुळे सरकारला नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. एकदा जर रुग्णसंख्या वाढली तर त्याचा आपोआपच आरोग्य यंत्रणेवर ताण वाढेल आणि याच्यापेक्षा जर वाढली तर अजून ताण निर्माण होईल. अहो पण अमोलजी, तुम्ही शूटिंगला परवानगी देताय ना, तुम्ही IPL ला परवानगी देताय. BCCIचे अध्यक्ष सांगतात IPL होणार, मुंबईत होणार, गहुंजीला होणार, मुंबईत वानखेडेला होणार. जेव्हा IPL सुरू होईल तेव्हा मला वाटत नाही IPL ला सुद्धा परवानगी दिली जाईल. ही अगोदर परवानगी असेल, परंतु या मागच्या 2-3 दिवसाचा आकडा जर पाहता परवानगी देता येणार नाही. आपल्याला कोणीतरी माहिती सांगितली असेल, ही चुकीची माहिती आहे. IPL कुठली चुकीची माहिती आहे आमच्याकडे मला सांगा. BCCIच्या अध्यक्षांचं वक्तव्य आपल्या समोर आहे. मंगळवार बुधवार या 2-3 दिवसामध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली आहे. या रुग्णसंख्येचा आकडा पाहता कुठेही आपल्याला IPL खेळता येणार नाही, कुठेही व्यापाऱ्याची दुकानं खोलता येणार नाही, कुठेही गर्दी करता येणार नाही. गर्दी टाळायची असेल तर हे सगळे निर्बंध लादावेत लागतील. तुम्ही या चर्चेत आश्वासन देताय की IPL होणार नाही महाराष्ट्रामध्ये? हे आश्वासन आहे का? राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचं हे आश्वासन समजायचं का? हे बघा, सरकार गंभीर आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि जबाबदारी सरकारने घेतली. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने देखील आपली सुरक्षा, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. मान्य आहे. तुम्ही IPL होणार की नाही होणार याच्यावर बोला. अमोलजी IPL होणार की नाही होणार? हे बघा, होणार की नाही होणार हा सरकारचा निर्णय आहे. सरकार संबंधित जी यंत्रणा आहे ती त्याला परवानगी देते, परवानगी नाकारते. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात अमोलजी, तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात चर्चेमध्ये. सरकार संवेदनशील आहे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी निर्बंध घालण्याचं काम हे सरकारचं असते. मला एक सांगा, 1 मिनिट अमोलजी माफ करा. याबद्दल लोक पण अत्यंत संवेदनशीलरित्या विचारतात. रविवारचे निर्णय सोमवारी बदलता, IPLच्या बाबतीत अजून निर्णयच बदलला जात नाही, निर्णय घेतला जात नाही. असं काय आहे IPL मध्ये की IPL होऊ शकते, शूटिंग होऊ शकतं, पण लोक आपला व्यवसाय करू शकत नाहीत? जेव्हा रात्री निर्णय केला, परंतु त्या रात्री देखील रुग्णसंख्या प्रचंड वाढली. म्हणून काही ठिकाणी टाळेबंदी करण्यासाठी स्वतः पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागलं. पण पोलिसांनी शांततेच्या मार्गाने व्यापाऱ्यांना आव्हान करून त्या ठिकाणी टाळेबंदी करण्यासाठी त्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागली. परंतु ही टाळेबंदी करत असताना नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे, जेणेकरून ही रुग्णसंख्या, नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. 1 मिनिट, आपल्याला काही प्रतिवाद ऐकायचे आहेत या निमित्तानं. देवयानी खानखोजे, आपल्याला संधी देतोच. 30 सेकंदाचा वेळ आहे. पटकन लक्ष्मण सावजी आपण 30 सेकंदात पूर्ण करा. आपल्याला चर्चेला काही वेळेची मर्यादा पण पाळायची. पत्रकार परिषद घेऊन सांगितलेली आहे, केंद्र सरकारने काल पत्रकार परिषद घेऊन सांगितले की 4 आठवडे आपल्या टाळेबंदी करावी लागेल. टाळेबंदी जर केली गेली तरच रुग्णसंख्या कमी होऊ शकते असं सांगितलं ना. फार बरं झालं, फार सांगितलं ना केंद्र सरकारने. मग त्या 4 आठवड्यामध्ये IPLचं वेळापत्रक येतं काही येत नाही? ताते साहेब, तुम्ही परत तोच एक प्रश्न विचारता. IPL महत्वाची नाहीये, आपल्याला नागरिकांचे प्रश्न महत्वाचे आहे.
लक्षात आलं की नाही? त्याच्यामुळे आयपीएल होणार की नाही होणार हे सरकार ठरवेल, संबंधित यंत्रणा ठरवेल. मुंबई प्रतिनिधी आहात ना, तुम्ही सांगितलं पाहिजे ना. जसं तुम्ही म्हणता की नाही व्यापाऱ्यांच्या दुकानं बंद झालीच पाहिजे, तसं आयपीएल होणार म्हणून ठामपणे सांगा. आपण महानगरपालिकेत नगरसेवक आहात, आपल्याला सगळी महानगरपालिकेची माहिती आहे. हे महानगरपालिकेचं काम आहे, महानगरपालिकेचे आयुक्त बघतील, संबंधित काम करतील. आयपीएल होणार की नाही महानगरपालिकेचं काम कसं झालं? अमोल मातेले, आयपीएल होणार की नाही महानगरपालिकेचं काम कसं झालं? मुंबई शहरामध्ये जर आयपीएल होणार असेल तर ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत स्टेडियम असतात, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निर्बंध घालते. आता जसं तुम्ही म्हणताय की मुंबई ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निर्बंध घातलेले, राज्य सरकारचे निर्बंधाचे पालन. ठीक आहे, आपण याच्यावर चर्चा करू. गहुंजे मध्ये होणार आहे पुण्याच्या, त्याच्याच बरोबर आता गहुंजेमध्ये होणार असेल तर गहुंजेची जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर असायला हवी. वानखेडेवर होणार आहे, वानखेडेची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे असायला हवी. देवयानी खानकोजे, एवढी मोठी मोठी स्टेडियम महानगरपालिकांकडे असतात का? अहो, सरकारचे जे प्रतिनिधी बोलतायत ते स्वतःच कन्फ्युज्ड आहे. त्यांना स्वतःला समजत नाहीये की कुठे काय करायचं. त्यांना माहिती नाहीये की आयपीएल मॅच व्हावी की नाही होते, शूटिंग होणार आहे की नाही होणार आहे, याची जबाबदारी तुम्हाला समोरच दिसतंय. आता दुकानांना टाळेबंदी करून, ज्या दुकानामध्ये माणसं नाहीये ती दुकानं बंद करून काय तुम्ही कोरोनाला थांबवताय की जिथे भीड आहे, जिथे गर्दी आहे? पटकन वेळेची मर्यादा आहे. लक्ष्मण सावजी आपण बोला पटकन, 30 सेकंद आहेत. नाही, विषय असा आहे, यांनी ज्या कोविड सेंटरच्या सुविधा आहेत ना ह्या नीट पुरवल्या पाहिजे. बेड उपलब्ध करून द्यावे लागतील, ऑक्सिजन द्यावं लागेल, व्हेंटिलेटर्स द्यावे लागतील, अँब्युलन्स द्यावे लागतील, रुग्णांचे तिथे डॉक्टरांचे पगार द्या म्हणा, डॉक्टर परिचारकांचे पगार. अहो, एका बाजूला ब्युटिफिकेशनला तुम्ही डीपीडीसी मधला 4,000 कोटीचा निधी वर्ग करता आणि डॉक्टरांचे पगार देत नाही. काय सांगताय तुम्ही? कुणी सरकार नावाची वस्तूच भांडावर नाहीये. ठीक आहे, याच्यावर एक छोटी विश्रांती घेतोय. लक्षवेधीमध्ये लगेचच परत येतोय पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं टाळेबंदी, संचारबंदी, जमावबंदी, जे तुम्हाला आवडेल ते म्हणा, पण नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यावरून जनतेचा रोष काही केल्या कमी होत नाहीये. लोकांना सांगताना सांगितली जमावबंदी आणि लावली टाळेबंदी, अशाच स्वरूपाची भावना जनतेत पसरलेली आहे. आणि परिणाम स्वरूप सरकारनं घेतलेले निर्णय हे विश्वासात घेऊन न घेतल्याचंच त्यांच्या मनात ठामपणे आता रुजू लागलंय. सरकारच्याकडून कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्यासाठी ज्या पद्धतीनं पावलं टाकली गेली, त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणून सध्याच्या निर्बंधांकडे पाहायला हवं. राज्य सरकारला असं वाटतं की जर गर्दी टाळली, लोकांचं सततचं संपर्कात येणं रोखलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव ते कमी करू शकतील. राज्यातला आकडा पाहता 50,000च्या पलीकडे नवे रुग्ण सापडणं आणि मृत्यूचा अर्थात कोरोना बळींचा आकडा सुद्धा 250च्या आसपास स्पर्श करणं हे निश्चित चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा केवळ आणि केवळ सहव्याधी असलेल्यांमध्ये आणि वयोवृद्ध असलेल्यांमध्येच राहिलेला नाही, तो कमी वयाच्या तरुणांमध्ये सुद्धा आता आढळू लागलाय. म्हणून सरकार जास्त चिंतेत सापडलंय. सरकारची ही चिंता अत्यंत साधार आहे. सरकारच्या चिंतेबद्दल, हेतूबद्दल शंका नाही. शंका आहे ती त्यांच्या काळजीच्या निमित्तानं घेतलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत. सरकारच्या पाठीशी जनता आहे, कारण जनतेला इतकं नक्की कळतं की आत्ताच्या घडीला जर समजा स्वतःचा जीव वाचला नाही तर भविष्यात ते कुठल्याही प्रकारे कोणतीच पावलं टाकू शकणार नाहीत, अर्थात भविष्यच उरणार नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेला विद्यमान राज्य सरकारनं टाळेबंदीचं एक लघु रूप जनतेच्या समोर आणलं, त्यावेळेला जनतेनं अनिच्छेनंच का होईना पण त्याचा स्वीकार केला. ती टाळेबंदी
ही संध्याकाळच्या वेळात होणार होती, पहाटेपर्यंत चालू राहणार होती, त्यानंतर ती शनिवार रविवार असणार होती. अशा प्रकारचे सर्व नियम हे पहिल्या पत्रिकेमध्ये सांगितले गेले. मात्र दुसरं परिपत्रक आलं आणि त्यात नियम बदलल्याची माहिती आली. मात्र दुसरं परिपत्रक येईपर्यंत पोलिसांनी मुंबईत नव्हे तर अख्ख्या राज्यात प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या निमित्तानं जे केलं त्यामुळे रोजगाराचा गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अर्थचक्र आणि आरोग्य चक्र हे दोन्ही सोबतीनं चालवण्यासाठी ज्या पद्धतीची अंमलबजावणी केली जाते ती डोकेदुखी ठरतीये आणि म्हणूनच यामागे मवियाच्या अंतर्गत राजकारण तर नाही ना असा सवाल उपस्थित करावा लागतो. तो यासाठी कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या टाळेबंदीच्या आदेशाला जनता पाळतीये हे कोणाला ना कोणाला तरी जणू काही राज्य सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तीलाच दाखवून द्यायचं नाहीये असा संशय येण्यापूर्व पुरेशी परिस्थिती सध्या दिसतेय. कारण गृह विभागाकडून ज्या पद्धतीनं अंमलबजावणी केली जाते निर्देशांची ते निश्चित चिंताजनक आहे. आज लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं त्याच विषयावर. शीर्षक टाळेबंदी ती सुद्धा नाकावर टिचून. महाराष्ट्रामध्ये 6 एप्रिल पासून निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. हा रोष थांबलेला नाही. व्यापारी आपल्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला होणाऱ्या निर्बंधांची अंमलबजावणी कशी चुकीची आहे ते सांगतायत. आपण आधी व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या सेक्टरशी चर्चा करून काय निर्बंध घालता येतील, कोरोना पसरू नये याकरता काय करता येईल आणि त्यानुसार जर ते निर्बंध घातले असते तर कदाचित इतका अंद्रेस तयार झाला नसता. लोकांना असं त्या ठिकाणी वाटतं की कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला जगण्याचा मार्गच कुठेतरी बंद होतोय अशा प्रकारची भावना ही तयार झाली आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या संलग्न असलेल्या विविध 72 संघटनेमधून आमच्याकडे काही संघटनांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांचं म्हणणं आहे की जिल्हा व्यापारी महासंघानं आम्हाला आमच्या दुकानं उघडून देण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी. काही वेळेची शासनाचे बंधनं पाळून आम्ही दुकानं आमच्या सुरू ठेवू शकू अथवा आम्हाला अल्टरनेट डे, हाफ डे. शहरातील कामगार वर्ग असेल, गरीब वर्ग असेल, उद्योग व्यवसाय असतील, कामगार असतील, यांना सगळ्यांना झळ बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलंय. आज पुणे शहरातील एक दुकान आम्ही सविनय कायदेभंग या आंदोलनाच्या अंतर्गत उघडलंय. आता भाजपचे पदाधिकारी ज्यांचे स्वतःचे दुकान आहेत ते आता 1 तासाभरात उघडतील आणि या सरकारला इशारा देतील की तुम्ही आजच्या आज या लॉकडाऊनची नियमावली बदला. एकीकडे राज्य सरकारच्या निर्बंधांच्या बाबत व्यापारी आणि विरोधी पक्षाचं आक्रमक होणं लक्षात येण्यासारखं आहे. पण दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी कोरोनाचं प्रमुख केंद्र राहिलेल्या अमरावतीतच आता टाळेबंदीला विरोध सुरू झाला आणि हा विरोध दुसरं तिसरं कोणी नाही तर जिल्ह्याच्या पालकमंत्री मॅडम करतायत. त्यानिमित्तानं यशोमती ठाकूर यांची भूमिका ऐकून घ्यायला लागेल. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत टाळेबंदी नको, तिथले निर्बंध सैल असावेत अशी भूमिका घेतली. त्या काय तर्क मांडतायत तो पहा. आमचं आता हे 3रं लॉकडाऊन झालेलं आहे अमरावती जिल्ह्याचं आणि अमरावती डिव्हिजनमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी अमरावतीमध्ये आजच्या तारखेला आपल्याला लॉकडाऊनची गरज नाही आहे. जर समजा पेशंट्स वाढले तर आपण करू असं आमचं निवेदन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना होतं. या निमित्तानं आपण चर्चा सुरू करतोय आणि चर्चेत आहेत कोण मान्यवर त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता लक्ष्मण सावजी आहेत, सत्ताधारी गटाकडून मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं ऍडव्होकेट अमोल मातेले आहेत. आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आरोग्य विश्लेषक या नात्यानं देवयानी खानखोजे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत नागपूरहून निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि पुण्याहून मनसेच्या रुपाली पाटील आहेत.
मनसेच्या रुपाली पाटील या शहराध्यक्ष सुद्धा आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. चर्चेची सुरुवात आपण लक्ष्मण सावजी यांच्यापासून करतोय. लक्ष्मण सावजी, ज्या पद्धतीनं निर्बंधांच्या बाबतीत आत्ताची स्थिती समोर येते, हा सावळा गोंधळ कुणी आणि का घातलेला असेल, विरोधकांचं म्हणणं काय आहे? एकतर परिस्थिती एवढी गंभीर आहे आता. एका बाजूला म्हणजे मी आता नाशिक मधून बोलतोय. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायएस्ट कोविडचा स्पॉट आज नाशिक झाला. नाशिकची लोकसंख्येच्या मानानं पुण्याची लोकसंख्या, मुंबईची लोकसंख्या, तिथले पेशंटचे आकडे आणि इथल्या पेशंटचे आकडे हे पाहिल्यानंतर डोळे पांढरे व्हायचे. अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. राजकीय परिभाषेत बोलण्याची ही वेळ नाहीये, परंतु अत्यंत अनास्था या विषयाकडे बघण्याची झालेली. म्हणजे एका बाजूला बेड मिळत नाहीये, व्हेंटिलेटर नाहीये, ऑक्सिजन सिलेंडरचा वानवाय, कोविड सेंटरवर तर डॉक्टर काम करायला तयार नाहीयेत. म्हणजे याच्या आधीचे त्यांचे मानधन पगार काही देणं घेणं झालं की नाही एकदा बघायला पाहिजे. PHMS चे डॉक्टर आणि 40 पेशंटला एक डॉक्टर एक नर्स अशी परिस्थिती आहे. सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम आहे. पेशंटला बेड मिळत नाहीये, त्याचा काय वेगळे वाहतुकीचे सगळे प्रॉब्लेम आहेत, अँब्युलन्सचे प्रॉब्लेम आहेत, वॅक्सिनचे प्रॉब्लेम आहेत. जिथे कोविड सेंटर चालू केले त्याच ठिकाणी लसीकरणचे केंद्र चालू केलेले. म्हणजे कोण बघतंय या विषयाकडे, कोण काय घेणं, काही घेणं देणं नाहीये. लक्ष्मण सावजी, आपलं हे वाक्य घेतो आणि पुढे जातो. रुपाली पाटलांची प्रतिक्रिया एकदा नोंदवून घेऊयात. रुपाली पाटील, आपल्या पक्षानं सरळ सरळ असा इशारा दिलेला आहे की लोक सहकार्य करायला तयार असताना त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा. आता या अन्यथाच्या नंतर काय? वास्तविक पातळीवर पहिली कोरोनाची जेव्हा लाट झाली तेव्हा लोकांनी प्रचंड सहकार्य केलं, परंतु त्याच्यामध्येच लोक हतबल झाली. आता ही दुसरी कोरोनाची लाट आहे. जसं मगाशी आता सांगितलं ते बरोबर आहे की याच्या आधीच्या कोविड सेंटरांच्या डॉक्टरांचे पैसे दिले नाही, नर्सेसचं मानधन दिलं नाही, कोण याच्याकडे बघताय याचा ताळमेळ नाहीये. ती आता पुण्यातली जर परिस्थिती तुम्ही बघितली तर बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन बेड नाहीये, व्हेंटिलेटर नाहीये. मग मला सांगा, ही जी कोरोनाची दुसरी लाट आहे ही भयानक पसरतीये. त्याच्यावर सरकारची उपाययोजना काय? तर टाळेबंद करून तो पेशंट जगणार आहे का? तुम्हाला आरोग्याची सेवा देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं सरकार अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना नियोजनच जमलेलं नाहीये. रुपाली पाटील, आपल्याकडून टाळेबंदीचा उल्लेख झाला आणि त्याच्या आधी सुद्धा बोलत असताना आपण सुद्धा हा उल्लेख करतो आहोत. पण राज्याचे आरोग्यमंत्री काय म्हणतात ते तुम्ही ऐकलं असेल. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतात की ही टाळेबंदी नाहीये, याला तुम्ही टाळेबंदी म्हणू नका. त्यांचा हा तर्क कितपत पटण्यासारखा आहे? रुपालीताई, एक लक्षात घ्या, त्यांनी आधी मिनी लॉकडाऊन सुरू केलं, 6 नंतर त्यांनी संचारबंदी केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 ही संचारबंदी चालू केल्यानंतर लोकांनी ती मान्य केली. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांनी त्याचे नियम बदलले आणि ते नोटिफिकेशन आयुक्ताच्या मार्फत, कलेक्टरच्या मार्फत सगळ्यांना पोहोचवले. म्हणजे तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. आणि यांना आरोग्यमंत्री काही सांगू द्या, त्यांना सांगा तुम्हाला लस तरी पुरवता येते का? पहिल्यांदा लसीकरण काय 65, मग काय 45. अहो सरसकट द्या ना. आता 45 आणि 60 लोक वाचायला लागले तर तरुण लोक मरायला लागलेत. म्हणजे तुम्हाला धरलं की पळतंय आणि सोडलं की पळतंय, धरलं की धावतंय, अशी अवस्था राज्य सरकारची झालेली आहे. अजिबात नियोजन नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही आरोग्य सुविधामध्ये नियोजन. आपल्या मुद्द्यांना पुढे घेऊन जाऊयात. आपल्या सोबत ऍडव्होकेट अमोल मातेले आहेत. अमोल मातेलेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. ज्या पद्धतीनं टाळेबंदी सदृश परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, याची कल्पना तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना आधीच आलेली होती. तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारचे कुठलेही निर्णय घेतले जाऊ नयेत असं राज्य सरकारला सांगितलं होतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय. प्रफुल्ल पटेलांचं ऐकलं जात नसेल तर राष्ट्रवादीची कितपत पत आहे सत्तेमध्ये? हे पहा, आपण माहित असेल राज्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या विक्रमी होत असून आरोग्य यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण आपल्याला पाहायला दिसतोय. बऱ्याच ठिकाणी व्हेंटिलेटरच्या कॉट असतात ते अवेलेबल नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कडक लॉकडाऊन करण्याची ही वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीने नागरिकांची सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची आहे, महाविकास आघाडी अनेक दिवसापासून ह्या रुग्णांसाठी सुखसुविधा मिळण्यासाठी अत्यंत तत्परतेने त्या ठिकाणी काम करते.
परंतु हे काम करताना अमोलजी आपण आपला सरकारी दावा नक्की करा. मुद्दा काय आहे? तुमचे ज्येष्ठ नेते सांगत होते ना की अशा प्रकारची पावलं उचलू नका, लोक चिडतील. तुमच्या नेत्यांचं ऐकत का नाहीयेत सरकारमधली लोक आणि प्रशासनातले लोक? हा सर्व जो निर्णय झालेला आहे हा सर्व एकमेकाने निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय मंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं असेल दररोज रुग्णांची संख्या वाढते. आता कालच मुंबईची 10,000 पेक्षा अधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे. अशा वेळेला इतकी रुग्णसंख्या वाढली तर भविष्यामध्ये रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण येणार आहे आणि आरोग्य कर्मचारी, वार्ड बॉय असतील, नर्सेस असतील यांना देखील बाधा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणून तुमच्या मुद्द्याला प्रतिवाद करतायत रुपाली पाटील. रुपाली पाटलांचं एकदा म्हणणं पटकन ऐकूयात, त्यानंतर लक्ष्मण सावजेंनाही या मुद्द्यावर बोलता करूयात. आधी रुपाली पाटील. एक लक्षात घ्या ते सांगतायत की आरोग्य सुविधा सक्षम करतोय, असं काही नाहीये. मार्च मध्ये जर ही कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली तर फक्त इन्कम टॅक्सचे टॅक्स घेण्यासाठी, त्यांचे घरपट्टी घेण्यासाठी मार्च मध्ये सरकार थांबलं जाणून बुजून आणि एप्रिलच्या 6 तारखेला तुम्ही लॉकडाऊन करताय. मग मार्च मध्ये का नाही तुम्ही लॉकडाऊन केलं? कारण का तुम्हाला सगळ्यांचे पैसे जमा करायचे होते टॅक्सेसचे स्वरूपातले, की तो तुम्ही जाऊन हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही अगदी रुपाली पाटील, याच जोडीला एक मुद्दा जो वारंवार आपण सगळ्यांच्या लक्षात आणून देतोय तो पुन्हा एकदा सांगायला हवा. तो म्हणजे गेल्या आर्थिक वर्षामध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीचा पैसा सुद्धा नीट भरला आणि लोकांनी त्यांचा आयकर सुद्धा दिला. थोडक्यात लोक कर चुकवेगिरी करत नाहीयेत. आता मात्र त्यांच्या रोजगारावरच गंडांतर येताना दिसतंय. लक्ष्मण सावजी, आपली प्रतिक्रिया एका महत्वाच्या वाक्यावर, जे वाक्य थोड्या वेळापूर्वी ऍडव्होकेट अमोल मातेले यांच्याकडून आलं. ते म्हणतात जो निर्णय झालाय तो तिघांनी बसून केलेला आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते. मग या इतक्या वरिष्ठ मंत्र्यांना जनतेच्या वेदना कळू नयेत? एक तर आज देवेंद्र फडणवीसांनी आपले जे विरोधी पक्ष नेते त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की जो फोन तुम्ही विश्वासाने केला होता 2 दिवसाच्या लॉकडाऊनसाठी म्हणून आम्ही सहकार्याचा हात पुढे केला, जनता सहकार्य करत होती, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे आता सगळे निर्बंध घातले गेले त्याचा जाच आहे. अक्षरशः जाचक सगळे निर्बंध घातले गेले. सामान्य माणूस आज प्रचंड अस्वस्थ आहे. छोटा व्यावसायिक, रस्त्यावरचा व्यावसायिक, त्यांनी करायचं काय? तो म्हणजे एक कोरोनानं मरायचं का, उपाशी मरायचं का, व्यवसाय न करता कर्ज बाजारी अशा मरायचं कुठल्या पद्धतीनं? अशा पद्धतीनं अनेक समस्या समोर उभा राहतात. मरायचं कुठल्या पद्धतीनं? एक अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्न या निमित्तानं जनतेच्या मनातला या चर्चेत आलाय. पटकन आपण देवयानी खानखोजे यांना विचारूयात. आरोग्य विश्लेषक आहेत. त्यानंतर आपण आपल्या सोबत असलेले निवृत्त पोलीस अधिकारी अनिल बोबडे यांना बोलतं करणार आहोत. देवयानी खानखोजे, मरायचं कुठल्या पद्धतीनं हा प्रश्न जनता स्वतःलाच विचारायला लागलेली आहे. कारण सरकारला विचारायला गेलं तर सरकारकडून कोणी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधताना दिसत नाहीये. सरकारमध्ये आता या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यावर असं वाटतं की कोऑर्डिनेशन टोटली ॲब्सेंट आहे. त्यांना आपसामध्ये त्यांनी काय कोऑर्डिनेशन केलंय? टाळेबंदी करायची, संचारबंदी करायची, छोटे शॉप्सना उघडं ठेवायचं, मोठ्या शॉप्सना, मॉल्सना बंद करायचं. या सगळ्या कन्फ्युजनमध्ये एका आपल्या सामान्य माणसाची अतिशय घालमेल होते आहे. आणि याच्यामधून असं होतंय की त्या मजूर वर्गाला, कामगार वर्गाला हे समजतच नाहीये की आता मी मुंबईत राहावं की मी माझ्या गावी जावं. आणि आता जर तुम्ही बघायला गेला तर मुंबईमध्ये परिस्थिती सडनली एवढी कन्फ्युजिंग झाली आहे की लोक जे परप्रांतीय मुंबईमध्ये कामाला येतात ते सगळे जण आपल्या गावाकडे जायला निघालेत. त्यांना काही समजत नाही की ते आता राहायचं, आमचा रोजगार काय, आम्हाला कोण खायला देणार, प्यायला देणार. परत मेडिकल स्थिती बघायला गेलं तर हॉस्पिटल्स फुल आहेत, व्हेंटिलेटर्स अवेलेबल नाहीये, आयसीयू बेड्स अवेलेबल नाही. आपण असं लक्षात आणून देता आहात की निर्णय घेण्यापूर्वी नियोजन झालेलं नाहीये, नियोजन प्लॅनिंगच नाहीये. त्याच्यामध्ये कोण एक म्हणतं, दुसरा एक म्हणतो, तिसरा एक म्हणतो. ऍक्च्युअली सरकारला काय करायचं ते सरकारलाच माहिती नाहीये. ठीक आहे, सगळं चाललंय. अनिल बोबडे आपल्या सोबत नागपुरातून आहेत. अनिल बोबडे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. अनिलजी, मला सांगा, राज्य सरकारला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची कल्पना देण्याची जबाबदारी ही गुप्तवार्ता विभागाची असते. राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयावर काय प्रतिक्रिया येऊ शकते, जनता कशा पद्धतीनं यावर प्रतिक्रिया देऊ शकते, हे पोलिसांना सगळ्यात आधी कळतं, कारण ते जनतेत खोलपर्यंत पोहोचलेले असतात.
आता मला सांगा अनिलजी, आपल्याकडे दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतल्याच्या नंतर निर्णयाच्या प्रतिक्रियेची कल्पना, परिणामांची कल्पना दिली गेली असेल का? परिणामाची, नमस्कार, मी अनिल बोबडे बोलतोय. नमस्कार. अशा प्रकारच्या परिणामाची कल्पना दिली जाते आणि फक्त नमस्कार निवळ पोलीस विभाग नव्हेच तर जे इतर विभाग आहेत, शासनाचे इतर विभाग आहेत, महसूल विभाग आहे, कलेक्टरेट आहे, त्याच्यानंतर आपले शासकीय वैद्यकीय अधिकारी वगैरे आहेत, यांच्या सगळ्यांकडनं प्रक्रिया दिली जाते की काय होऊ शकतं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की एवढा प्रकोप याचा वाढलेला आहे. आता कोणीतरी म्हटलं की जगायचे कसे, करायचे कसे, आणि माझं म्हणणं की करणार कोण, हा प्रश्न जो आहे फक्त शासनाने राबवून काहीतरी निर्बंध घालायचे, पण निर्बंध टाळायचे कसे हा प्रकार लोकांकडे जास्त आहे. तुमच्या लेखी तुम्हाला काय वाटतंय की आत्ताच्या घडीला जनतेचं वागणं ही परिस्थिती आणण्याला कारणीभूत ठरलं आहे का? लोक चुकीचे वागतायत म्हणून ही परिस्थिती आली आहे अनिलजी, आपल्याला असं म्हणायचंय? अटकलं, बंद झालं. अनिलजी, आपल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल माझा कदाचित. हा आलाय जी, पुन्हा मी प्रश्न आपल्याला असा विचारला, तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती जनतेच्या वागण्यामुळे त्यांनी स्वतःवर ओढवून घेतली आहे असं आपल्याला म्हणायचंय का? बघा, असं आहे की शासनाकडनं, मी आता शासकीय अधिकारी नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा कोणी नाही, परंतु जे आम्ही बघतो, जे बघितलेलं आहे, हा जो प्रादुर्भाव वाढत आहे ते लोकांच्या संपर्कामुळे आणि जे लोकांमध्ये जे कॅरियर आहेत त्या कॅरियरमुळे हा प्रसंग जास्त उद्भवत आहे. शासनाकडनं बरेच प्रयत्न सुरू आहेत. नागपूरचे जे पालकमंत्री आहेत ते देखील स्वतः त्यांची क्लिप प्रत्येक चौकात वाजत आहे. आणि त्यांच्याकडनं देखील अनेकदा लोकांना विनंती करण्यात आलेली आहे. परंतु आपण असं म्हणतात की सरकारनं सरकारच्या पद्धतीनं सगळे प्रयत्न केले, मात्र आत्ताच्या घडीला जनतेचं वागणं सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही ना काहीतरी जबाबदार दिसतं. यावर दोन प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत. देवयानी खानखोजे आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण सावजी आहेत. आपण आधी लक्ष्मण सावजी यांना एक प्रश्न विचारूयात की लोक चुकली म्हणून ही वेळ आली, हा तर्क कितपत मान्य होऊ शकतो? लक्ष्मण सावजी. आमच्याकडे जो लोड येतो ना, जळगावला सुविधा नाही, धुळ्याला सुविधा नाही, मालेगावला नाही, नंदुरबारला नाही, अख्खा लोड नाशिकवरती येऊन पडतोय. फ्लोटिंग त्या ठिकाणी नवीन नवीन समस्या तयार होत आहेत आणि त्यामुळे जनतेला जर सुविधा सरळ मिळत सगळं नीट चाललेलं असतं. निर्बंध चुकीच्या पद्धतीने लादले गेले तर त्याचे परिणाम जे होतात ते आता त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण लक्ष्मण सावजी, एक प्रश्न एक मिनिट मी आपल्याला असं विचारू इच्छितो, निर्बंध लावल्याच्या नंतर लोक निर्बंध पाळत नाहीत ही तक्रार तर सर्वदूर पाहायला मिळतेय. मास्क गळ्यात आलेले आहेत, त्याचबरोबर लोक गर्दी टाळत नाहीत, बाजारामध्ये रिकाम्या पिशव्या घेऊन जातात, रिकाम्या पिशव्या घेऊन घरी येतात, मग जातात कशाला बाजारामध्ये, असा प्रश्न सुद्धा सरकारमधले लोक विचारतात. जर लोक सहकार्य करायला तयार नसतील तर कडक निर्बंध आज ना उद्या होणार याची जाणीव त्यांना असते की नसते? लक्ष्मणराव. निर्बंध लादण्यापूर्वीच्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, ज्या व्यवस्था करायला पाहिजेत त्या व्यवस्था करायला पाहिजे. निर्बंध लादून विषय होणार नाहीये. निर्बंध लादण्यापूर्वी लोकांच्या आधी व्यवस्था करावी लागतील. तुम्हाला काय अपेक्षित आहे? व्यवस्था कसली व्यवस्था करा, कशाची व्यवस्था करा? कुठल्या व्यवस्था केल्या? फक्त तुम्ही दुकानं बंद करा एवढा एकच नियम लावणार का? त्यांना त्यांच्या कुठल्या सलून शॉप दुकान बंद करा. त्या सलूनने पुढे काय करायचं? त्यांनी जगायचं कसं? हॅलो, भाजीवाल्यांनी भाज्या विकायच्या, दुकानं बंद करायचं. परवा दिवशी संध्याकाळी 7:05 एक स्क्वॉड आलं दुकानापाशी. इलेक्ट्रिकचं शॉप होतं. 7:05 तो माणूस शटर खाली ओढत होता. दुकानात एकही गिराईक नाही. 25 पोलीस आणि 25 अधिकाऱ्यांचा ताफा दुकानात शिरला आणि त्यानं दंड ठोकून दिला. कुठला निर्बंध आहे? त्या दुकानात एकही गिराईक नाही मालकाशिवाय, एकही माणूस नाही.
नियम कशासाठी, निर्बंध कशासाठी? अमोल मातेले याचं उत्तर द्या. अंमलबजावणीवरचे घोळ हे तुमच्या सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. ऍडव्होकेट अमोल मातेले. नाही, ते सावजी साहेब आमच्या राज्य सरकारकडे नियमाचं ते सांगत असतील, परंतु हे सर्व नियम जे आहेत केंद्राचे नियम आहेत. आपण केंद्राने देखील काल एक आव्हान केलंय आरोग्य विभागाने. सामान्य माणसं काय फेस करतायत, कसला केंद्रीय राज्य करून बसले. सावजी मला बोलू द्या, तुमच्यामध्ये मी बोललो नाही. सावजी मी मध्ये बोललो नाही. तुम्ही खोटे बोलताय, लक्षात घ्या. केंद्र सरकारमध्ये काय काम करत तुम्ही ते पाहत नाही. तुमच्या सरकारला कोविडची घेणे नाही, तुमच्या सरकारला निर्बंधाची घेणे नाही. काय बोलताय तुम्ही? सामूहिक जबाबदारी आहे, केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने काय काम केलं मला सांगा ना. काय संबंध आहे? आज देशामध्ये जनतेचा प्रश्न राजकीय मुद्द्यावर गेलेला आहे. जनतेचा प्रश्न राजकीय मुद्द्यावर गेलेला आहे. यांना खोटं काही सांगत नाही. केंद्राची बाजू झटकतात, राज्य सरकारचे खापर फोडण्याचं काम करतात आणि हेच कारणीभूत आहेत. बोलताय तुम्ही? हे विरोधात मोर्चे करतात आणि नागरिकांना भडकवण्याचं काम हे सावजी हे करतात. पांढऱ्या विभागाची लोक आहेत हे. यांना जनतेचं देणं, तुम्हाला लाज वाटली पाहिजे सावजी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जनतेचं देणं घेणं नाही, नागरिकांचं देणं घेणं नाही. तुम्ही खोटे आरोप करताय. केंद्र सरकारवरती काही बोलत नाही. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला जनतेचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना असं बोलताना. बरोबर नाहीये. एक मिनिट, मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही प्रवक्त्यांच्या भाषेवरचे मर्यादित निर्बंध आणावे लागतात आणि त्यानिमित्तानं मी आधी देवयानी खानखोजेंना बोलायची संधी देतो, त्यानंतर रुपाली पाटील बोलतील. देवयानीजी, आता एक वक्तव्य आलं आणि तो बचावाचा मार्ग आहे. तो काय मार्ग आपल्या समोर आला? सरळ सरळ त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं, नियम केंद्राचे आहेत. अहो, नियम केंद्राचे असले की सरकारचे असले तरी सरकार तर इथे आहे ना. महाआघाडीची सरकार आहे, त्यांना लॉ त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे. केंद्राची सरकार इथे येऊन इम्प्लिमेंट नाही करत. तुम्ही गर्दीला जमा कसे होऊ देता? ते आता पूर्वी सावजी साहेब जे म्हणाले ते बरोबर म्हणाले की त्या दुकानात कोणी नसताना 15-20 पोलिसांना जायची काय गरज होती? त्याच्यापेक्षा त्यांनी भाजी मार्केटमध्ये जाऊन बघावं की जिथे लोक जमलेली आहेत त्यांना दूर करावं, त्यांना सांगावं की बाबा एका वेळेला एक माणूस भाजी घेऊ शकतो. या सिंपल गोष्टी आहे. आणि आता अतिशय वाईट परिस्थिती झाली. आज महाराष्ट्रात 55,000हून जास्त कोविड पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेत आणि लोक निमित्तानं रुपाली पाटील, आपण मला सांगा, महाराष्ट्रातली इतकी परिस्थिती गंभीर झाली, ही गंभीर परिस्थिती केवळ आणि केवळ राज्य आणि केंद्र एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहिली तर आणखीन किती गंभीर होऊ शकते? एक्झॅक्टली. आणि आता बाकीच्या प्रजा आहेत ना, सत्ताधार आणि विरोधक, कृपया करून 2 मिनिटं शांत बसा. तुमच्या भांडण्यामुळे इथं कोरोना कमी होणार नाही. सगळ्यात महत्वाचं काम करतात, आपल्या अंगावर कोणतं विरोध लावून एक लक्षात घ्या, राज्य सरकारचे प्रवक्ते आणि केंद्र सरकारचे प्रवक्ते, तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या भांडण्यामुळे हा कोरोनाकडे नियोजन होत नाहीये, दुर्लक्ष होत आहे. लोकांना दोष देऊ नका. राजकीय विषय करता कशाला तुम्ही? लोकांना दोष देऊ नका. सगळ्यात महत्वाचं, राज्य सरकारने नियोजन करणं गरजेचं आहे. त्याला साथ केंद्र सरकारने दिली पाहिजे. तुमच्या दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. तुम्ही तुतू मेमेमध्ये त्यामुळे कोरोनाचं नियोजन होत नाहीये आणि त्यामुळे लोक मरतायत. तुम्ही दखल घेतली पाहिजे. एक मिनिट, लक्ष्मण सावजी आणि अमोल मातेले, एक मिनिट, लक्ष्मण सावजी, अमोल मातेले, आपण थांबा. रुपाली पाटील, आपण असं म्हणालात की राज्य सरकारच्याकडून जे काही पावलं उचलली जातील त्याला केंद्रानं मदत केली पाहिजे. आता यात नक्की तुम्हाला काय अपेक्षित आहे? राज्य सरकारला केंद्रानं सांगितलं का की जाऊन अचानक दुकानं बंद करून टाका? केंद्राच्या वेळेला कोविड नावाची जी लस होती ती त्यांनी फक्त 9 ठिकाणावर दिली. त्याच्यापर्यंत 9 ठिकाणानंतर कुणाला परमिशन नाही. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा, केंद्र राज्य सरकारकडे पाठवायचा. एक मिनिट रुपालीजी, आता लसीकरणामुळे वाद नाही निर्माण झाला. मला एक मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे. एकच मिनिट, लक्ष्मणराव आणि ऍडव्होकेट अमोल मातेले, आपण थांबा. मला एक पटकन प्रश्न देवयानी खानखोजेंना विचारायचा आहे. देवयानी खानखोजे, आपण अनिल अंबानींच्या मुलाचं ट्विट वाचलं असेल. त्यांनी सरळ असा मुद्दा उपस्थित केला की क्रिकेटपटू उशिरापर्यंत खेळू शकतात पण व्यापाऱ्यांनी दुकान नाही उघडं ठेवायचं. चित्रपटाचं शूटिंग उशिरापर्यंत होऊ शकतं
पण व्यापाऱ्यांनी दुकान नाही उघडं ठेवायचं. थोडक्यात काय तर मोठ्या आणि बलशाली दबाव गटांचं या राज्य सरकारमध्ये ऐकलं जातं. सर्वसामान्यांना उद्योग करण्यापासून मात्र वंचित ठेवलं जातं, हे अनिल अंबानीच्या मुलानं म्हटलेलं आहे. खरी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाला व्हॉइसच नाहीये, त्यांचं कोणी ऐकायलाच नाहीये. इथे फिल्म स्टार आपले शूटिंग करतात, क्रिकेट आपले IPL मॅचेस खेळणार आहेत, ज्यांना जे करायचं ते करतात, पॉलिटिशियन रॅली करतात, उद्घाटनाचे समारंभ होतात, तिथे काहीही होत नाहीये. सर्वसामान्य माणूस दुकान नाही उघडू शकत. दिवसात त्याला काहीतरी 1000-2000 रुपये कमवत असतील ते सुद्धा तो आता कमवू शकत नाहीये. याच मुद्द्याला पुढे नेऊयात. ऍडव्होकेट अमोल मातेले, एका तांत्रिक प्रश्नाचं उत्तर द्या. IPLच्या मॅचेस महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत. BCCIचे अध्यक्ष म्हणतात होय मॅचेस होणारच. मला सांगा, कोरोनापेक्षा IPL महत्वाचं आहे राज्य सरकारला? ऍडव्होकेट अमोल मातेले, आपल्याला प्रश्न विचारलाय. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये, आवाज त्यांचा आपल्यापर्यंत येत नाहीये. देवयानी खानकोजे, आपली प्रतिक्रिया नव्हती. सिलेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होत आहे कोविडच्या नियमावलीचं, हे माझं अगदी स्पष्ट मत आहे. कोणाला काही पण जे वाटतं ते करतात. ते जे मोठी मोठी माणसं आहेत त्यांच्यावरती काही प्रतिबंध नाहीये. एकटा माणूस गाडी चालवतो तर त्याला म्हणतात तुम्ही मास्क घालून गाडी चालवा. अरे काय, आणि मग नाही चालवली तर रस्त्याच्या बाजूला गाडी घेतात आणि म्हणतात 1000 रुपये फाईन द्या. मग आता तुम्हाला या वेळेला फाईन एकत्र करायचा लोकांना, की लोकांना टाळेबंदीपासून वाचवून त्यांचे रोजगार चालवून व्यवस्थित तुम्हाला कोविडची परिस्थिती नियंत्रणात आणायची. काय सरकारला करायचं काय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते सरकारला करायचं काय याचं उत्तर ऍडव्होकेट अमोल मातेलेंकडून आपल्याला घ्यायचंय. अमोल मातेले जोडले जात आहेत, तांत्रिकदृष्ट्या काही अजून अडचणी आहेत म्हणून आपण त्यांना आत्ता प्रश्न विचारत नाही आहोत. लक्ष्मण सावजी, 1 मिनिट, आपलं उत्तर अपेक्षित करतो. आपल्याला माझा आवाज येतोय? येतोय अगदी. लक्ष्मण सावजी, IPL होऊ शकतं, शूटिंग होऊ शकतं, पण सामान्य माणूस दुकान नाही उघडू शकत, याच्यावरची आपली प्रतिक्रिया. इतका सावळा गोंधळ. एक मिनिट ऐका. माझा प्रश्न असा पूर्ण होतोय. नियोजनाच्या बाबतीत नियमावली ठरवताना इतका सावळा गोंधळ कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घातला असेल, त्याला तर शोधून काढलं पाहिजे. आता असं आहे प्रसादजी, विषय असा आहे, या विषयाला राजकीय स्वरूप देऊन चर्चा कुठे पण देता येईल. मी सुरुवातीपासून या विषयावरती गंभीर आहे. दुर्दैवाने केंद्र आणि राज्य असे विषय आल्यानंतर मग राजकीय चर्चा व्हायला लागली. आता निर्बंध कोण घालताय, नियमावली कोणाची आली आहे? नियमावली तुम्ही चार संबंधित घटकांची चर्चा करून करणार की नाही? याला वाली कोण आहे, याचा कोणाचा कंट्रोल आहे? अगदी जी नियमावली आली अगदी. लक्ष्मण सावजी, आपण बोलत असताना अमोल मातेलेंचा संपर्क प्रस्थापित झालाय म्हणून तुम्हाला थांबवतो. सरकारची बाजू येणं अत्यंत गरजेचं आहे. अमोल मातेले, एक थेट मुद्दा आपल्यासाठी उपस्थित होतोय इथे या चर्चेमध्ये. मागाशी पण तो झाला, आपल्याशी संपर्क नव्हता म्हणून तो विषय आपल्यापर्यंत पोहोचला नाही. आता तुम्ही उत्तर द्या. IPL होऊ शकतं, पण सर्वसामान्यांची दुकानं उघडी होऊ शकत नाहीत. अरे आवाज नाही. आपला आवाज येतोय अमोल मातेले, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत. माझा प्रश्न ऐकायला आलाय की मी परत विचारू आपल्याला? हो आला. बोला. व्यापाऱ्यांची दुकानं कुठेही बंद करण्याचा प्रश्न येत नाही. अहो, राज्यभरात झाली ना. नाही. अमोल मातेले, माफ करा. अहो, पूर्ण राज्यामध्ये व्यापाऱ्यांची दुकानं बंद झालेली आहेत. प्रसादजी, मला बोलू द्या. तुम्ही बोलू देत नाही, लक्षात घ्या. बाहेर जगात काय चाललंय त्याला माहितीच नाहीये काही. अहो अमोल मातेले, मी आपल्याला पूर्ण संरक्षण देतो. तुम्ही बोला. तुम्हाला कोणी अडवत नाही, पण कृपया तथ्यावर आधारित बोला, खरं बोला. इथे अनेक सगळे पॅनलिस्ट बसलेत, ते पण सांगतील व्यापाऱ्यांना पोलीस धंदा करू देत नाहीयेत. बोला अमोलजी. कुठे लक्षात घ्या तुम्ही, मागच्या 1-2 दिवसामध्ये कोरोनाची आणि कोरोना रुग्ण संख्या इतक्या प्रचंड झपाट्याने वाढलेली आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावला होता त्याच्यापेक्षाही कडक निर्बंध घालावे लागतील. कारण की याच्यामध्ये नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे, व्यापाऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. कोणती दुकानं बंद करून, टाळेबंद करून मला बोलू द्या. मध्ये बोलू नका. तुमच्या मध्ये बोलत नाही मी, लक्षात घ्या. माझी विनंती आहे संबंधित प्रवक्त्यांना. त्यामुळे सरकारला नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. एकदा जर रुग्णसंख्या वाढली तर त्याचा आपोआपच आरोग्य यंत्रणेवर ताण वाढेल आणि याच्यापेक्षा जर वाढली तर अजून ताण निर्माण होईल. अहो पण अमोलजी, तुम्ही शूटिंगला परवानगी देताय ना, तुम्ही IPL ला परवानगी देताय. BCCIचे अध्यक्ष सांगतात IPL होणार, मुंबईत होणार, गहुंजीला होणार, मुंबईत वानखेडेला होणार.
जेव्हा आयपीएल सुरू होईल तेव्हा मला वाटत नाही आयपीएल ला सुद्धा परवानगी दिली जाईल. ही अगोदर परवानगी असेल, परंतु या मागच्या 2-3 दिवसाचा आकडा जर पाहता परवानगी देता येणार नाही. आपल्याला कोणीतरी माहिती सांगितली असेल, ही चुकीची माहिती आहे. आयपीएल कुठली चुकीची माहिती आहे? कुठली चुकीची माहिती आहे आमच्याकडे मला सांगा. बीसीसीआयच्या अध्यक्षांचं वक्तव्य आपल्या समोर आहे. मंगळवार बुधवार या 2-3 दिवसामध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली आहे. या रुग्णसंख्येचा आकडा पाहता कुठेही आपल्याला आयपीएल खेळता येणार नाही, कुठेही व्यापाराची दुकानं खोलता येणार नाही, कुठेही गर्दी करता येणार नाही. गर्दी टाळायची असेल तर हे सगळे निर्बंध लादावेत लागतील. तुम्ही या चर्चेत आश्वासन देताय की आयपीएल होणार नाही महाराष्ट्रामध्ये? हे आश्वासन आहे का? राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचं हे आश्वासन समजायचं का? हे बघा, सरकार गंभीर आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि जबाबदारी सरकारने घेतली. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने देखील आपली सुरक्षा, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. मान्य आहे. तुम्ही आयपीएल होणार की नाही होणार याच्यावर बोला. अमोलजी आयपीएल होणार की नाही होणार? हे बघा, होणार की नाही होणार हा सरकारचा निर्णय आहे. सरकार संबंधित जी यंत्रणा आहे ती त्याला परवानगी देते, परवानगी नाकारते. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात अमोलजी, तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात चर्चेमध्ये. सरकार संवेदनशील आहे, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी निर्बंध घालण्याचं काम हे सरकारचं असते. मला एक सांगा, एक मिनिट अमोलजी माफ करा, याबद्दल लोक पण अत्यंत संवेदनशीलरित्या विचारतात. रविवारचे निर्णय सोमवारी बदलता, आयपीएलच्या बाबतीत अजून निर्णयच बदलला जात नाही, निर्णय घेतला जात नाही. असं काय आहे आयपीएल मध्ये की आयपीएल होऊ शकते, शूटिंग होऊ शकतं, पण लोक आपला व्यवसाय करू शकत नाहीत? जेव्हा रात्री निर्णय केला, परंतु त्या रात्री देखील रुग्णसंख्या प्रचंड वाढली. म्हणून काही ठिकाणी टाळेबंदी करण्यासाठी स्वतः पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागलं. पण पोलिसांनी शांततेच्या मार्गाने व्यापाऱ्यांना आव्हान करून त्या ठिकाणी टाळेबंदी करण्यासाठी त्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागली. परंतु ही टाळेबंदी करत असताना नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे, जेणेकरून ही रुग्णसंख्या, नागरिकांची सुरक्षा महत्वाची. एक मिनिट, आपल्याला काही प्रतिवाद ऐकायचे आहेत या निमित्तानं. देवयानी खानखोजे, आपल्याला संधी देतोच. 30 सेकंदाचा वेळ आहे. पटकन लक्ष्मण सावजी, आपण 30 सेकंदात पूर्ण करा. आपल्याला चर्चेला काही वेळेची मर्यादा पण पाळायची. एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलेली आहे, केंद्र सरकारने काल पत्रकार परिषद घेऊन सांगितले की 4 आठवडे आपल्या टाळेबंदी करावी लागेल. टाळेबंदी जर केली गेली तरच रुग्णसंख्या कमी होऊ शकते असं सांगितलं ना. फार बरं झालं, फार सांगितलं ना केंद्र सरकारने. मग त्या 4 आठवड्यामध्ये आयपीएलचं वेळापत्रक येतं काही येत नाही? ताते साहेब, तुम्ही परत तोच एक प्रश्न विचारता. आयपीएल महत्वाची नाहीये, आपल्याला नागरिकांचे प्रश्न महत्वाचे आहे. लक्षात आलं की नाही? त्याच्यामुळे आयपीएल होणार की नाही होणार हे सरकार ठरवेल, संबंधित यंत्रणा ठरवेल. मुंबई महानगरपालिकेच्या तुम्ही सांगितलं पाहिजे ना. जसं तुम्ही म्हणता की नाही व्यापाऱ्यांच्या दुकानं बंद झालीच पाहिजे, तसं आयपीएल होणार म्हणून ठामपणे सांगा. आपण महानगरपालिकेत नगरसेवक आहात, आपल्याला सगळी महानगरपालिकेची माहिती आहे. हे महानगरपालिकेचं काम आहे. महानगरपालिकेचे आयुक्त बघतील, संबंधित काम करते. आयपीएल होणार की नाही महानगरपालिकेचं काम कसं झालं? अमोल मातेले, आयपीएल होणार की नाही महानगरपालिकेचं काम कसं झालं? मुंबई शहरामध्ये जर आयपीएल होणार असेल तर ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत स्टेडियम असतात, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निर्बंध घालते. आता जसं तुम्ही म्हणताय की मुंबई ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निर्बंध घातलेले आहेत. राज्य सरकारचे निर्बंधाचे पालन. ठीक आहे, आपण याच्यावर चर्चा करू. गहुंजेमध्ये होणार आहे पुण्याच्या, त्याच्याच बरोबर आता गहुंजेमध्ये होणार असेल तर गहुंजेची जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर असायला हवी. वानखेडेवर होणार आहे, वानखेडेची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे असायला हवी. देवयानी खानखोजे, एवढी मोठी स्टेडियम महानगरपालिकांकडे असतात का? अहो, सरकारचे जे प्रतिनिधी बोलतायत ते स्वतःच कन्फ्युज्ड आहे. त्यांना स्वतःला समजत नाहीये की कुठे काय करायचं. त्यांना माहिती नाहीये की आयपीएल मॅच व्हावी की नाही होते, शूटिंग होणार आहे की नाही होणार आहे, याची जबाबदारी तुम्हाला समोरच दिसतंय. आता दुकानांना टाळेबंदी करून, ज्या दुकानामध्ये माणसं नाहीये ती दुकानं बंद करून काय तुम्ही कोरोनाला थांबवताय की जिथे भीड आहे, जिथे गर्दी आहे? पटकन वेळेची मर्यादा आहे. लक्ष्मण सावजी, आपण बोला पटकन, 30 सेकंद आहेत. हे विषय असा आहे, यांनी ज्या कोविड सेंटरच्या सुविधा आहेत ना ह्या नीट पुरवल्या पाहिजे. बेड उपलब्ध करून द्यावे लागतील, ऑक्सिजन द्यावं लागेल, व्हेंटिलेटर्स द्यावे लागतील, अँब्युलन्स द्यावे लागतील. रुग्णांचे तिथे डॉक्टरांचे पगार द्या म्हणा, डॉक्टर परिचारकांचे पगार. एका बाजूला ब्युटिफिकेशनला तुम्ही डीपीडीसी मधला 4,000 कोटीचा निधी वर्ग करता आणि डॉक्टरांचे पगार देत नाही. काय सांगताय तुम्ही? कुणी सरकार नावाची वस्तूच भांडावर नाहीये. ठीक आहे, याच्यावर एक छोटी विश्रांती घेतोय. लक्षवेधीमध्ये लगेचच परत येतोय पुढच्या भागात.